नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या बेंड बाजा या कथासंग्रहातली कथा कहाणी करंज्यांच्या डब्याची. ऐकूया. मुंबईत मी नव्यानं चालू होतो त्यावेळीची गोष्ट. मुंबईत उपनगरात स्टेशनजवळ एक नव्यानंच कॉलेज सुरू झालं होतं. तिथे मी प्राध्यापकी करत होतो. माझा राहण्याचा ब्लॉक मुलुंडलाच होता. तो कॉलेजपासून 1.5-2 मैल अंतरावर होता, पण चालण्याची सवय लहानपणापासून असल्यामुळे सूट बूट टाय अडकवून मी दररोज ITत कॉलेजला जात होतो. संध्याकाळी घरी परत येत होतो. माझं नव्यानंच लग्नही झालेलं होतं. माझी बायको डुम्मी. मी संध्याकाळी घरी गेल्यावर चहाबरोबर सत्यनारायणाला करतात ना तसला बेदाणे आणि केळी घातलेला साजूक तुपाचा शिरा करत असे. त्या दिवशी संध्याकाळी मी उत्साहानं घरी परतलो. डुम्मीनं फक्त चहाचा कप हातात दिला. शिऱ्यासाठी मी भुवया उठवणार एवढ्यात तिने एक पत्र माझ्या हातात दिलं. पत्र पाहताच माझं पोटच भरलं. पत्र गोव्याहून आलं होतं. माझ्या आईने त्या पत्रात लिहिलं होतं, आवडत्या चिरंजीव बुक्यास, तुझ्या आवडीच्या खिशीच्या करंज्यांचा एक मोठा डबा श्री सरदेसाई यांच्याबरोबर पाठवत आहे. श्री सरदेसाई म्हणजे इथल्या मथो आत्याचे भाचे जावई. त्यांच्या बायकोला बाळंतपणासाठी पोचवायला ते आलेले होते. ते आता निघालेत मुंबईला. ते कामाला आहेत रेल्वेमध्ये. त्यांच्या ऑफिसचा पत्ता सोबत आहे. त्यांची भेट घे, डबा हस्तगत कर. करंज्या 79 आहेत. त्यापैकी प्रत्येकी 10 करंज्या मुंबईच्या इतर उपनगरात राहणाऱ्या तुझ्या 3 मावस बहिणींना दे. पत्र लिही. सौभाग्यवती सुनबाईला आशीर्वाद. कळावे, तुझी आई. केव्हा एकदा त्या कुणा सरदेसाई नामे महाभागाच्या घरी जातोय आणि आईनं पाठवलेल्या खिशीच्या करंज्यांचा डबा हस्तगत करून त्या फस्तकाराच्या मार्गाला लागतोय असं मला झालं. मी सरदेसाईंच्या ऑफिसचा पत्ता पाहिला. फोर्ट भागातला पत्ता होता. क्षणभर डोळे मिटून मी दुसऱ्या दिवशीच्या वेळापत्रकाचा अंदाज घेतला. माझे पिरियड्स 2:30 वाजता संपणार होते. कॉलेजमधनं आता डायरेक्ट फोर्टमध्ये जायचं आणि सरदेसायांना आणि पर्यायानं खिशीच्या करंज्याच्या डब्याला गाठायचं असं मी ठरवलं आणि लगेच माझ्या या प्लॅनवर डुम्मीच्या पसंतीचं शिक्कामोर्तब घेऊन टाकलं. दुसऱ्या दिवशी कॉलेजमधनं परस्पर मी लोकल गाडीनं फोर्टमध्ये 3:30-4:15च्या सुमाराला पोहोचलो आणि ठीक 4 वाजता रेल्वेच्या भल्या मोठ्या ऑफिससमोर जाऊन उभा राहिलो. मी पत्रावरचा पत्ता बघितला. 4थ्या मजल्यावरच्या इस्टेट डिपार्टमेंटमध्ये मला जायला हवं होतं. लिफ्ट समोर मी उभा राहताच कपाळाला आठ्या घालत लिफ्टमधनं मला सांगितलं, लिफ्ट बंद आहे साहेब. बापरे, आता 4 मजले चढून जायला लागणार. अचानक माझ्या डोळ्यांसमोर खिशीच्या करंज्याचा डबा आला आणि उत्साह उफाळून आला. त्या झटक्यात मी जिने चढायला लागलो. 4थ्या मजल्यावर येऊन उभा राहिलो. समोर बघितलं, कारकुनांचा एक महाअथांग सागर समोर पसरलेला होता. 100-200 माणसांनी आणि तितक्याच फायलींच्या कपाटाने तो हॉल गच्च भरलेला होता. पत्त्याप्रमाणे मला हवा असलेलं सरदेसाई याच 100-200 माणसात होते आणि मला त्यांना नेमकं शोधायचं होतं. मी आत पाऊल टाकलं. कोण पाहिजे? समोरच्या वयस्क शिपायानं मला आपाद मस्तक न्याहाळत विचारलं. सरदेसाई. सरदेसाई? डोकं खाजवी त्याने विचार केल्यागत केलं आणि लगेच तो उत्तरला, नाही, सरदेसाई म्हणून कोणी नाही आहे इथे. कोणी नाही आहे? पण पत्ता तर इथलाच दिलाय. खिशातलं पत्र काढून मी पुन्हा पाहिलं. डिपार्टमेंट कुठला आहे? इस्टेट डिपार्टमेंट. इस्टेट डिपार्टमेंट 3ऱ्या मजल्यावर पण आहे. तुम्ही तिथे चौकशी करा. त्याने माझा प्रश्न एकदम निकालातच काढून टाकला. 3ऱ्यावर पण पथ्यात 4था मजला लिहिलंय. 4थ्या मजल्यावर कोणी नाही हो देसाई. देसाई नाही, सरदेसाई. तेच ते हो. त्या नावाचं कोणी नाही आहे ते. तुम्ही 3ऱ्या मजल्यावर चौकशी करा. मी पुन्हा एकदा समोर बघितलं. समोरच्या त्या गर्दीत सरदेसाई नसतील कशावरनं? शिवाय इथल्या सगळ्यांचीच नावं या म्हाताऱ्याला पाठ असतील का? पण दारावरनंच त्यानं नाही म्हणून सांगितल्यावर आत जायला कसंच वाटलं. मागे फिरलो. जिना उतरला. 3ऱ्या मजल्यावर आलो. समोर बघितलं. मगाच्या सारखा प्रचंड लॉबीचा हॉल, तशीच टेबलं, तशीच माणसं, तीच फायलींची कपाटं. मी आत शिरलो. आजूबाजूला बघायला लागलो. काय काम काय? टेबलावरच्या एकानं माझ्याकडे बघून नाकावरचा चष्मा खाली काढून विचारलं.
सरदेसाईंना भेटायचं आहे, ते इथेच असतात ना? सरदेसाई? कोण बुवा सरदेसाई? चष्मा नाकावर ठेवून त्यांनी स्वतःलाच विचारल्यागत मला प्रश्न टाकला आणि मग नाकावरचा चष्मा पुन्हा हातात घेत त्यांनी शेजारच्या टेबलावरच्या माणसाला विचारलं, आपल्याकडे आहे का रे कोणी सरदेसाई म्हणून? डिपार्टमेंट कुठलं सांगितलंय तुम्हाला? इस्टेट. इस्टेट? तो पुन्हा प्रश्नात पडला आणि एकदम काहीतरी सुचल्यागत म्हणाला, आमचं हेच डिपार्टमेंट 4थ्या मजल्यावर सुद्धा आहे, तिथे चौकशी करा, तिथे मला वाटतं एक सरदेसाई असावेत. मी 4थ्या मजल्यावरनच येतोय, तिथे कोणी नाहीये म्हणे सरदेसाई नावाचं. तुमचं डिपार्टमेंट 2ऱ्या मजल्यावर नाहीये ना? नाही नाही, तुम्ही असं करा, जरा पुढे जा, तिथे कोणाला माहिती असेल तर त्यांना विचारा. मी पुढे गेलो, थोडा वेळ रेंगाळलो, इतक्यात कोणीतरी विचारलं, काय पाहिजे लो? सरदेसाई हो. काय काम आहे? तो एकदम कामातच शिरला. तुम्ही सरदेसाई आहात का? नाही. मग मी तुम्हाला कसं सांगणार काय काम आहे? मला सरदेसाई हवे. नाही, मला विचारायचं होतं, काम प्रायव्हेट आहे का ऑफिस आहे? काम प्रायव्हेट आहे. तेरे देसाई नाही का? डोकं खाजवत तो विचारायला लागला, तेरे देसाई नाही हो, सरदेसाई, सरदेसाई. तुम्ही जरा पुढे जा, तिथे कोणीही सांगेल. माझं काय आहे, मी नवीन आहे इथे. मी आवंडा गेळला पुढे गेलो. कोण पाहिजे आपल्याला? एका तरतरीत दिसणाऱ्या तरुणानं विचारलं. सरदेसाई. बाई, तुमचे कोणी पाहुणे आलेत बघा. 2 टेबलांपलीकडच्या खुर्चीवर एक 40शीच्या घरातली बाई बसली होती. मी चमकलो. हो, आईच्या पत्राप्रमाणे मला हवा असलेला सरदेसाई कुणाचा तरी भाच्य जावई होता, म्हणजे तो पुरुष होता. मी त्या दिशेनं बघितलं. अंगाभोवती घट्ट पदर घेत, मुद्रा गंभीर ठेवून, जाड चष्म्यातनं ती बाई माझ्याकडे टवकारून बघत होती. मला पुरुष सरदेसाई हवेत, बाई सरदेसाई नको. मी उसण्या अवसानानं चातरत सांगितलं. पुरुष सरदेसाई? हो, पुरुष सरदेसाई. इस्टेट डिपार्टमेंटचा पत्ता आहे, 4थ्या मजल्यावर मी जाऊन आलोय. इथे कोणी आहे का बघा. हे गृहस्थ नुकतेच गोव्यावरनं आलेत. ही सगळी माहिती मी पुरवून टाकली. नाही नाही, गोव्याहून ट्रान्सफर होऊन कोणी नाही आलं आमच्याकडे. त्यानं नको असलेला खुलासा केला. ट्रान्सफर होऊन नाही हो, सुट्टीला गेले होते गोव्याला, आता परत आलेत. मी खुलासा केला. सुट्टीत गोव्याला जाऊन येणारे सरदेसाई? एक सरदेसाई होते इथे, पण मागच्याच महिन्यात ते रिटायर झाले, पेन्शन घेतली त्यांनी. तो तरुण उगाचच मला नको असलेली माहिती पुरवत होता. कोण पाहिजे होतं मला? तिथून जाणारा एक शिपाई मध्येच आमच्यात घुसला. अरे, कोणी आहे का रे आपल्याकडे सरदेसाई म्हणून? तरुणाने त्याला विचारलं. सरदेसाई? सरपोतदार म्हणून एक येते बघा. हे बघा, सरपोतदारांना मी नंतर कधीतरी भेटीन, सध्या मला सरदेसाई हवेत. मी चेहरा गंभीर ठेवत म्हणालो. नाही, सरदेसाई कोणी नाही हो. तुम्ही असं करा, काय पुढे जाऊन विचारू म्हणताय? हा, तिथं आमचं स्टाफ सेक्शन आहे, तिथे विचारा ना तुम्ही. मी पुढे निघालो. थोडा वेळ चालून झाल्यावर जवळच्याच एका टेबलावर टिचक्या मारून तिथल्या माणसाचं लक्ष माझ्याकडे वेधवीत म्हणालो, स्टाफ सेक्शन कुठे आहे हो? ते काय तिथं पुढे? नवीन रिक्रूट यायला सुरुवात झाली बरं रे बाबा. आपल्या शेजाऱ्याकडे बघत तो म्हणाला. रेल्वेत लोक मारायला काय येतात का कळत नाही. त्याला पगारवाढ नाही, फॅसिलिटी नाही, काय नाही. मी नव्याने रेल्वेत कामाला लागलोय असा त्याचा समज झालेला होता. त्याच्या चेहऱ्याकडे दुर्लक्ष करत मी पुढे निघालो. 2 रांगा ओलांडून पुढे गेलो. एकाला विचारलं, स्टाफ सेक्शन कुठे आहे? त्यांनी दाखवलेल्या बोटाप्रमाणे मला 10 पावलं मागं चालावं लागलं. शेवटी एका समोर उभं राहून मी विचारलं, मी सरदेसाई या नावाच्या माणसाच्या शोधात आहे. शोधात आहे तुम्ही? काय CBI मधनं आले काय तुम्ही? संशयी सुरात तो विचारता झाला. अहो, शोधात म्हणजे मला त्यांना भेटायचं आहे. स्टाफ सेक्शनमध्ये मी चौकशी करायला आलोय. ते तिथं बसले ना चष्मिष्ट, त्या चष्मिष्टला विचारा. त्याने हातानं मागच्या बाजूला कोण केले. मी त्या दिशेला बघितलं. ओळीनं 4 चष्मिस्ट बसलेले होते. त्यांच्यातला नेमका कुठला? त्यांच्या दिशेनं मी प्रवास सुरू केला. मला सरदेसाईंना भेटायचं आहे. तुमच्या स्टाफमध्ये अशा नावाचा माणूस असल्यास मस्टर, रजिस्टर वगैरे बघून सांगता. आहे का रे आपल्याकडे सरदेसाई म्हणून कोणी? त्यांनी शेजाऱ्याला विचारलं. सरदेसाई? नाही बाबा. मला वाटतं 5व्या मजल्यावर एक आहेत बरं का, उंच गोरे, चष्मेवाले आहेत का ते? चष्मेवाले? अहो, मी त्यांना आयुष्यात पहिल्यांदा भेटणार आहे.
तुम्ही 5व्या मजल्यावर चौकशी तर करा, कदाचित तेच असतील, इथं नाही कोणी. मी बाहेर जायच्या वाटेला लागलो एवढ्यात मगाशी भेटलेल्या कोणीतरी एकानं विचारलं, काय सापडले का सरदेसाई? नाही, अद्याप नाही, सापडल्यावर येऊन सांगतो. मी त्या गृहस्थाला चमकावलं. बाहेर पडलो. 3ऱ्यावरून 5व्या मजल्यावर गेलो. दारातच एकाला विचारलं, सरदेसाई म्हणून कोणी आहेत का इथे? मीच सरदेसाई, तो गृहस्थ उत्तरला. हा, आपण सरदेसाई? नुकतेच गोव्याहून आलेले सरदेसाई आपणच का? अरे हो, मीच तो. काय काम काय काढलं? नाही, माझं नाव बकुल करमली. माझ्या आईनं तुमच्याजवळ डबा दिलाय ना? अरे हो, विसरलोच होतो मी. मी डबा आणलाय. मग देता? इथे म्हणजे इथे नाही आणला हो, ऑफिसात. तो डबा आहे माझ्या घरी आहे. घरी आहे? पण तुम्ही तो ऑफिसचा पत्ता दिला होता. शिवाय हे इस्टेट डिपार्टमेंट आहे का? हा, त्या साल्याने मला इस्टेटमध्ये बदलीच दिली नाही हो. इस्टेट म्हणजे खरं म्हणजे काही काम नाही तिथं, म्हणून मला तिथे बदली पाहिजे होती. रजेहून आल्यानंतर मला इस्टेट मिळेल असं वाटलं होतं, म्हणून तो पत्ता मी देऊन टाकला होता. तुम्ही मला काय त्या इस्टेटमध्ये शोधत होतात का काय? हो, गेला तासभर मी ती अख्खी इस्टेट विंचरून काढली आहे. बरं, डबा देता का? अहो, डबा घरी आहे. केवढा मोठा आहे तो. हात करून दाखवत तो माणूस सांगायला लागला. आता वाजले किती? 5:15. तुमचं ऑफिस येवाना सुटायला हवं ना? आपण काय आहे, मला ओव्हर टाईम आहे 9 वाजेपर्यंत. अरे बापरे, मग आता? तुम्ही असं करा, माझ्या घरचा पत्ता घ्या. दादरला स्टेशनजवळच्या सदाशिव वाडीत राहतो मी. व्यवस्थित पत्ता देतो मी. चिठ्ठी लिहून देतो तुम्हाला एक, ती शेजाऱ्याला द्या. तो तुम्हाला आमच्या घराची किल्ली देईल. माझा दार उघडा. डबा घ्या तुमचा. गोणपाटाच्या पिशवीत बांधलेला आहे. घर बंद करा, चावी शेजाऱ्याकडे द्या आणि तुम्ही जा. चालेल? त्यांनी मास्टर प्लॅन सांगितला मला. मनातल्या मनात मी त्या सरदेसाईला लाख शिव्या मोजल्या. अहो, त्याला शोधता शोधता तोंडाला फेस यायची वेळ आली होती आणि आता तो सांगत होता दादरला जा म्हणून. 200 यार्ड लांबीचे हॉल, 3 मजल्याची चढ उतार करून मी दमलेलो होतो. शिवाय अंगातल्या सुटामुळं मी आतल्यात घामानं थपथपलो होतो, पण इलाजच नव्हता. मी कपाळावरचा घाम पुसला. सरदेसायाच्या घरचा पत्ता आणि त्याच्या शेजाऱ्याला लिहिलेली चिठ्ठी खिशात घातली आणि निघालो. पुन्हा बोरीबंदर स्टेशनवर आलो. तुफान गर्दी उसळलेली होती. कसाबसा एका डब्यात शिरलो. लोकलच्या प्रवासाला मी नवखा होतो. लोकलमध्ये गर्दी असते वगैरे माहिती ऐकून होतो. पण तिथे माणूस बरणीतल्या लोणच्यातल्या कैरीसारखा चेपला जातो, हा अनुभव नवीन होता. गाडी सुटली आणि कोणाच्या तरी कृपेनं मी दादर स्टेशनवर फेकला गेलो. तसाच उठून स्टेशनच्या बाहेर पडलो. पत्त्यावरच्या सदाशिव वाडीत शिरलो. सरदेसाईच्या शेजाऱ्याला सगळी हकीकत सांगितली. चिठ्ठी त्याच्या हवाली केली. त्याने चिठ्ठी अगदी मागून पुढून तपासली. सरदेसाईचंच हस्ताक्षर आहे ना, याबद्दल घरातल्या माणसांची मतं मागवली आणि शेवटी खात्री झाल्यावरच मला चावी दिली. सोबत एक 14-15 वर्षाचा पोऱ्या पण आला. आणि थोड्याच वेळात गोणपाटाच्या पिशवीत बांधलेला खिशीच्या करंज्याचा भला मोठा 2 फूट उंचीचा डबा घेऊन मी बाहेर पडलो. डबा हलकाच होता. दादर स्टेशन जवळच होतं. मी उजव्या हातात पिशवीची शेंडी धरून स्टेशनच्या दिशेनं निघालो. त्या दादर फलाटावर अक्षरशः माणसांचा सागर उसळलेला होता. 2-3 गाड्या कॅन्सल झाल्या होत्या. गर्दीत तट्ट फुगलेली होती. जिकडे तिकडे माणसंच माणसं दिसत होती. साधी 4 पावलं चाललं तरी डाव्या आणि उजव्या खांद्याला मिळून 15-16 धक्के नक्कीच बसत होते. खांदे खिळखिळे व्हायच्या मार्गाला आले. त्यात समोरच्या माणसाचे गुडघे माझ्या हातातल्या डब्यावर आदळत आणि ते विवळत. त्यांच्या चर्येवरनं मी माझ्या हातातला डबा त्यांच्या पायाच्या नळ्यावर आपटत होतो ही गोष्ट साफ होती. मुंगीच्या पावलानं मी पुढे 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 सरकत होतो. एवढ्यात गाडी आली. हजारो माणसं तुटून पडली. मला चढणं शक्यच नव्हतं. मी मागे सरकलो. तेवढ्यात लाऊडस्पीकरवरनं सांगण्यात आलं, ठाणे की तरफ जाने वाली सभी गाड़ियां अब फलाट नंबर 1 के बजाय 3 पर जाएगी. यात्रियों के असुविधा के लिए हमें बहुत खेद है. ती घोषणा ऐकली. पुन्हा एकवार गडबड उडाली. माणसांचा लोंढा जिना ओलांडून फलाट नंबर 3च्या दिशेनं निघाला. मी अचानक त्यात अडकलो. डबा घेऊन पाय ओढत ओढत 3 नंबर फलाटावर एकदाचा पोचलो. दरम्यान गाडी आली. पुन्हा गर्दी उसळली. आतली माणसं बाहेर फेकली गेली. बाहेरच्या माणसांनी जीवावर उदार होऊन तळ हातावर मस्तक घेऊन लढणाऱ्या मराठ्यांच्या आवेशात स्वतःला गर्दीत झोकून दिलं. करंज्याच्या डब्यासकट आत चढणं जवळजवळ अशक्य कोटीतली बाब असल्याचं मला कळून चुकलं. गाडी हल्ली निघून गेली. एक सांगू का तुम्हाला? माझ्याकडे आणि हातातल्या डब्याकडे आळीपाळीनं बघत एक सद्ग्रहस्थ सांगायला लागले, तुम्ही लगेचच्या डब्यात शिरा. इथं एरवीच्या डब्यात हा डबा घेऊन आज शिरणं जमणार नाहीये तुम्हाला.
लगेचचा डबा इंजिन जवळून पाहिला असतो, तुम्ही पुढे जा. मला त्याचं म्हणणं पटलं. मी डबा उचलला, दुसऱ्या टोकानं चालू लागलो. इतक्यात, अय्या ते बघ करमली सर. ओळखीचा आवाज कानावर आला म्हणून मी चमकून बाजूला बघितलं. आमच्या कॉलेजच्या अद्ययावत पोशाख केलेल्या 3 तरुणी माझ्याकडे आणि माझ्या हातातल्या गोणपाटाच्या पिशवीकडे बघत होत्या. अय्या ती गोणपाटाची पिशवी बघ कशी धरली आहे सरांनी. शिशीशी अगं बाई ग. दुसरीनं शहारे काढले. मी आपण ते गावचेच नसल्याच्या थाटात पुढे चालायला लागलो. एकच चिंता डाचत होती, या कारट्या उद्या कॉलेजच्या सगळ्या पोरींना हे सांगणार नाहीत ना. मी आता अगदी टोकाला उभा राहिलो. आजूबाजूला पाटीवाले आपापल्या पाट्या घेऊन उभे होते. काहींजवळ डबे, पत्र्याच्या जुन्या पुराण्या ट्रंका असाही माल होता. मीही माझ्या खिशीच्या करंज्याच्या गोणपाट्याच्या पिशवीत बांधलेला डबा घेऊन उभा राहिलो. 10-12 मिनिटं अशीच गेली आणि अखेर गाडी फलाटात घुसली. एकच हल्लकल्लोळ माजला. माझ्या नकळत मी करंज्याच्या डब्यासकट त्या गर्दीत लगेचच्या डब्यात शिरलो कधी आणि गाडी हल्ली कधी मला कळलंच नाही. डब्यात आधाराला काहीच नव्हतं, दिवेही नव्हते. त्यामुळे काळोख पसरला होता. माणसांच्या, पाट्यांच्या, डब्यांच्या चित्रविचित्र आकृत्या तेवढ्या दिसत होत्या. उकडत तर विलक्षण होतं. मी डब्याच्या डाव्या अंगाला सरकलो. सामान ठेवण्यासाठी कप्पे होते. मी डबा उचलला, मधल्या खाणात ठेवला. मात्र एकदम एक माणूस ओरडला, अरे क्या मार डालता का मेरे को. तो तिथे आडवा पडला होता आणि त्याच्या अंगावर मी डबा ठेवला आहे हे माझ्या लक्षात आलं. पट्टदिशी मी डबा उचलला. वरच्या कप्प्यावर ठेवायला गेलो तो परत किंचाळली, अरे साल्या काय डबा ठेवतो, खाली ठेव की. गाढव त्याच्या आईला कुठून याच्यात काय कळत नाही. वरच्या माणसाची भाषा कडक होती. मी डबा खाली पायाजवळ घेतला. आजूबाजूला ट्रंका, डबे, पाट्या खच्चून होत्या. गाडी स्टेशन घेत होती, हालत होती. माणसं उतरत होती, चढत होती. या प्रकारानं मी विलक्षण दमलो होतो. पोटात 2:30 वाजल्यापासून काही नव्हतं आणि त्यात त्या हरामखोर सरदेसायाला शोधण्यात आणि त्यानंतर तो डबा आणण्यासाठी दादरला जाण्यात आणि तो घेऊन गाडीत चढण्यात इतके श्रम झाले होते की माझ्या अंगातला स्नायू आणि स्नायू ठणकत होता. दरम्यान बराच वेळ गेला. मुलुंड स्टेशन जवळ आलं. संपली एकदाची कटकट असं स्वतःची पुटपुटत मी खाली वाकलो. डब्याला हात घातला. डबा कुठेच दिसत नव्हता. माझ्या छातीत धस्स झालं. मी चोहोबाजूनी चाचपडायला लागलो. एकाएकी जीव भांड्यात पडला. डबा होता. मी त्याला हात घातला आणि तो उचलणार एवढ्यात, अरे काय को उठाते भैया असा आवाज आला. गाडी मुलुंड स्टेशनात शिरत होती. फलाटावरचा प्रकाश डब्यात शिरला होता. अंधुक प्रकाशात मी डोळे फाडून बघितलं. मी हात घातलेला डबा माझा नव्हता. मला ब्रह्मांड आठवलं. क्या हुआ क्या हुआ क्या हुआ. सगळ्यांनी गिल्ला केला. मेरी गोंडपाट की पिशवी और उसमें का करंजी का डब्बा मेरा. मी सांगायला लागलो पण आजूबाजूचे सगळे आश्चर्यानं माझ्याकडे बघत होते. हा सुटाबुटातला माणूस या लगेचच्या डब्यात कसा शिरला याचं त्यांना महद आश्चर्य वाटत होतं. अरे कोई गलती से लेके गया होगा भाई. किधर उतरने का तुमको. मुलुंड. अरे भाई मुलुंड है, उतरो ना जल्दी, गाडी छूट जाएंगे ना. मग मात्र मागचा पुढचा विचार न करता चपळाईनं मी दाराकडे झेप टाकली. रिकाम्या हाताने डब्या बाहेर पडलो. खिन्न उदास मनस्थितीत मी माझ्या घराच्या दाराची घंटी कधी दाबली मला कळलंच नाही. हो काय झालं, काय हा अवतार. डुम्मीने विचारलं. मी श्रांत विकल अवस्थेत आत शिरलो. सोफ्यावर बसून मी समोर बघितलं. विस्कटलेल्या केसांचा, डोळे खोल गेलेला, गाल बसलेला, खांदे पाडलेला एक सुटाबुटातला माणूस माझ्याकडे बघत होता. डोक्याला थोडासा ताण दिल्यावर मीच आरशासमोर बसल्याचं माझ्या लक्षात आलं. जेवण वगैरे झाल्यानंतर मी झालेली गोष्ट डुम्मीला सांगितली आणि म्हणालो, आईने एवढ्या परिश्रमानं करंज्या केल्या, कुणाबरोबर पाठवून दिल्या, त्यांनी गोव्याहून मुंबईपर्यंत त्या व्यवस्थित आणल्या आणि मी मात्र त्या घालवून बसलो. आईने या वयात केलेले श्रम वाया गेले. फार वाईट वाटेल अगं आईला. पण मग आता काय करणार. असं करूया का, तू 30 करंज्या कर. मी त्या माझ्या मावस बहिणींना प्रत्येकी 10 नेऊन देतो. आईला पत्र पाठवतो. करंज्या उत्तम झाल्या, मी त्या आवडीनं खाल्ल्या. तिला कशाला कळवायचं ना की करंज्या हरवल्या म्हणून. डुम्मीला माझी ही कल्पना एकदम पसंत पडली. त्यानुसार तिसऱ्याच दिवशी 10 करंज्या मी मावस बहिणींना देऊन आलो. आईला पत्र लिहून टाकलं. दरम्यान मी कामात रुळलो. मधून मधून हरवलेल्या करंज्यांची मात्र आठवण येत होती. आठवण आली की मी दीर्घ सुस्कारा सोडायचो. 10 दिवसांनंतर एक पत्र आलं. पत्र आईचं होतं आणि तिने लिहिलं होतं, आवडत्या बुक्क्यास, तुझं करंज्या आवडल्याचं पत्र वाचलं आणि खूप हसायला आलं. लहानपणाचा तुझा स्वभाव काही बदललेला नाही.
मला वाईट वाटू नये म्हणून खोटं बोलून मोकळं व्हायची तुझी सवय अजूनही कायम आहे. तर इथे सगळाच घोटाळा झाला बघ. गोणपाटाच्या पिशवीत डबा घालून तो बांधायचं काम मी दादू गड्याला सांगितलं होतं. नतद्रष्टानं करंज्यांच्या डब्याऐवजी गव्हाच्या पिठाचा किरे डबा टाकला गोणपाटात. ते काही नाही. मी आणखीन एक माणूस बघितलाय. आमच्या बाबू भटाच्या सुशीचा दीर मुंबईच्या पोर्ट्रसमध्ये कामाला आहे. तो आला येतो इथे. जातेवेळी त्याच्याबरोबर मी तो डबा पाठवून देते. त्याला भेट, डबा ताब्यात घे, सुनबाईला आशीर्वाद. आणि काय रे, दमी, कमी आणि कुशी यांना 10 करंज्या दिल्यास त्या काय सुनबाईनं केल्या का काय? तुझी आई. आईचं पत्र वाचताच मला एकदम कापरच भरलं. हातपाय गार पडायला लागले, बोबडी वळली. मी घाईघाईनं तसाच कसाबसा तार ऑफिसात गेलो आणि आईच्या नावानं एक लाईटनिंग तार ठोकली. करंज्यांचा डबा कुणाबरोबर पाठवायचं कारण नाही. 2-3 दिवसात मीच येतोय डुंबीबरोबर गोव्याला तुझ्याकडे. श्रोते हो, ही होती कहाणी करंज्यांच्या डब्यांची. कहाणी तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा. हा व्हिडिओ मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हो, त्या सर्वांना माझ्या वतीने दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करायला मात्र विसरू नका. भेटत राहूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.